महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषि तंत्र विद्यालय विटा, जिल्हा सांगली। प्रवेश सुरू। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। आदर्श कृषि तंत्र विद्यालय भवानीनगर, कुंडल रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क आपल्या समोर। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात सतत कार्यरत असणाऱ्या किसान उद्योग समूहाचे सर्वच उपक्रम स्तुत्य आहेत। किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत करणे, दरवर्षी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव यांसह अनेक उपक्रम सतत राबवून सामाजिक कार्याचा वसा किसान नागरी सहकारी पतसंस्थेने जोपासलाय। सभासदांच्या सुखदुःखात पतसंस्था सहभागी असते, असे मत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले। इस्लामपूर शहरातील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव विश्वनाथ डांगे हे होते। आमदार सत्यजित देशमुख व समारंभाचे अध्यक्ष विश्वनाथ डांगे यांचा सत्कार अशोकराव देसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय। समारंभाचे अध्यक्ष विश्वनाथ डांगे म्हणाले की निरनिराळ्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची परंपरा जोपासणारी एकमेव किसान नागरी सहकारी पतसंस्था आहे। या पतसंस्थेच्या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा। यावेळी संदीप पाटील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी यांचा सत्कार चेअरमन सचिन देसाई, व्हाईस चेअरमन भारत कदम, सचिव रोहित खवळे यांच्या हस्ते करण्यात आलाय। स्वागत प्रास्ताविक चेअरमन सचिन देसाई यांनी केले। इस्लामपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन संदीपदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कदम अण्णा यांनी केले। शेवटी यावेळी सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव जाधव, इस्लामपूर सर्वसेवा सोसायटीचे विश्वास शेवाळे, शंकरराव देसाई, संचालक जालिंदर कोळी, दत्तात्रय जाधव, बाळासो कोकाटे, तुकाराम नाळकर, धनाजीराव मोरे, विशाल काळुगडे, वंदना खोत, भाग्यश्री पाटील यांच्यासह सर्व सभासद, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार मनीष जाधव यांनी मानले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।